हॅलो स्टुडंट्स, आज आपण जे एक्झरसाइज 5.5 जो रिमेनिंग पार्ट आहे तो आज आपण कंप्लीट करूया. तर त्याच्यातले काही एक्झाम्पल्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत आणि आज आपण नेक्स्ट जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघूया. आता हे जे थोडेसे आहेत ते थोडे ट्रिकी आहेत, थोडे फसवे आहेत एक्झाम्पल्स, पण अत्यंत सॉल्व करायला सोपे आहे. तर आपण पहिल्यांदा ते रीड करू. आता मी नेहमीच सांगतो तुम्हाला की अगोदर रीड करून त्याचं मीनिंग जे आहे क्वेश्चनचं ते आपण आधी समजून घेतलं पाहिजे. जर आपल्याला मीनिंग कळालं नाही त्या क्वेश्चनचं तर आपल्याला त्याचं ॲन्सर किंवा त्याला आपण सॉल्व करू शकणार नाही, ॲन्सर काढता येणार नाही. सो वी विल रीड. Rahman purchased 6 packets of dates, each packet containing 134 dates. रेहमान नावाचा मुलगा आहे आणि त्याने काय केलं, 6 पॅकेट्स विकत घेतली. कसली? डेट्सची. आणि प्रत्येक डेट त्या पॅकेटमध्ये किती डेट्स होते? 134 डेट्स होते. इफ ही shared these equally among 9 of his friends, then find the number of dates that each friend get. आता त्याने काय केलं, ते 6 पॅकेट घेतले आणि प्रत्येक पॅकेटमध्ये किती डेट्स होते? 134 डेट्स होते. आणि जर त्यानं ही जी सगळी डेट्स आहेत ही त्याच्या 9 फ्रेंड्समध्ये जर त्याने डिस्ट्रीब्यूट केली, शेअर केली, तर प्रत्येक फ्रेंडला किती मिळाले? अँड हाऊ मेनी डेट्स आर लेफ्ट विथ हिम. आणि त्याने ते सगळे दिल्यानंतर त्याच्याकडे किती डेट्स उरली हे असं आपल्याला विचारलं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागणार आहे, याच्यामध्ये स्टेप्स आहेत. तर पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला टोटल डेट्स जे आहेत, डेट म्हणजे काय? खजूर. ही डेट्स काय आहेत ही आपल्याला काढायची आहे टोटल. तर टोटल डेट्स काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? हे मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. कसलं? तर 134 मल्टिप्लाइड बाय 6. ठीक आहे. आणि हे उत्तर आधी आपण बघूया, याचं ॲन्सर आपण आधी काढूया आणि नंतर मग आपण नेक्स्ट स्टेप करूया. तर पहिल्यांदा आपण घेऊया स्टेप फर्स्ट. Total number of dates is equal to कसं येणार ते? 134 multiplied by 6 packets. मग ह्याचं उत्तर कसं येणार? टोटल नंबर ऑफ डेट्स 134 इंटू 6. ते कसं करणार तुम्हाला येतं का करता? मग आपण असं करूया, इथे बाजूला त्याचं मल्टिप्लिकेशन करू किंवा इथेही आपण केलं तरी चालेल. 134 इंटू 6. 6 4 जा 24. इथे आले 4. इथे नंतर कॅरीओव्हर झाला हा 2. 6 3 जा 18. 18 प्लस 2 20. आणि इथे परत इथे कॅरी ओव्हर झाला 2. 6 1 जा 6. 6 प्लस 2 8. ओके. म्हणजे टोटल डेट्स किती आली आता आपल्याला? 804 आली. हे लक्षात घ्यावा. या पहिल्या स्टेप्समध्ये आपल्याला काय कळलं की जे टोटल आहेत, एकूण डेट्स किती आहेत? 804. सो आपण तिथे लिहून घेऊया. टोटल डेट्स किती आलीत? 804 आली. ठीक आहे. आता आपल्याला पुढं काय बघायचं आहे की त्यांनी काय केलं, रेहमाननी काय केलं, त्याचे जे 9 फ्रेंड्स होते त्या 9 फ्रेंड्सला ही सगळी जी डेट्स होती 804 ही त्याने डिस्ट्रीब्यूट केली, शेअर केली त्यांच्याबरोबर. त्याने त्यात प्रत्येकाला 9 फ्रेंड्सला ती दिली. ठीक आहे. आणि मग ती किती दिली?
किती दिली प्रत्येकाला हे उत्तर शोधायचं आहे आणि दुसरं त्याच्याकडे किती उरली. तर मग आपण त्याच्यासाठी डिव्हिजन करूया. मग डिव्हिजन कशी करायची आपण 804 डिवायडेड बाय 9. म्हणजे टोटल डेट्स किती आहेत 804 आहे आणि फ्रेंड्स किती आहेत 9. मग ईच पर शब्द आला बघा. मी नेहमी सांगतो ईच फ्रेंड. ईच म्हणजे प्रत्येकी, प्रत्येकाला किती मिळाले हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणून आपण काय करूया 804 डिवायडेड बाय 9 फ्रेंड्स हे आपण करूया. ठीक आहे. मग आपण असं करूया त्या लिहूया टू फाइंड the number of dates that each friend get and dates left with Rahman, we will divide total number of dates divided by number of friends. बघा आता हे मी एवढं लिहून दिलं. हे का लिहिलं तर आपल्याला तुम्हाला कळलं पाहिजे की हे कशा रीतीने आपण करतो आहे. प्रोसेस आपल्याला माहिती पाहिजे. आता परीक्षेमध्ये एक्झाममध्ये तुमच्या मिस किंवा सर जे सांगतील त्याप्रमाणे तुम्हाला हे स्टेप्स करायचे. फक्त हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे की हे आपण ॲन्सर कसं डिराईव्ह करतो आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. सो आपण काय करूया मग बघा. आता आपण 804 डिवायडेड बाय 9 हे सॉल्व करूया. आता बघा हा जो डिव्हायझर आहे 9 परत आपण मागील प्रमाणे आपण जे शिकलो आहोत डिव्हिजन करताना ते आपण करायचं आहे. ह्या 8ला हा 8 हा स्मॉल आहे 9पेक्षा. म्हणून आपण इथे काय करूया 9 0 जा 0 असं एक हे करून घेऊया. 8 - 0 8. आता बघा हा 0 खाली घेतला आपण. आता या 80ला आपण 9ने डिवाइड करूया. 9चा टेबल आपण म्हणूया 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 4 जा 36, 9 5 जा 45, 9 6 जा 54, 9 7 जा 63, 9 8 जा 72, 9 9 जा 81. आता 81 चालणार नाही आपल्याला काय लागणार आहे 9 8 जा 72. म्हणून आपण इथे 8 लिहिला, इथे आपण 72 लिहिलं. आता बघा 10 - 2 0तून 2 जात नाही म्हणून आपण याला 10 करून घेतलं. मग 10 - 2 8. आता इथे हा सुद्धा 7 झाले होते. 7 - 7 हा 0 झाला. बरोबर आहे. आता हा जो 4 आहे या 4ला आपण इथे खाली घेऊया, पुल करूया. आता ह्या 84ला आपण परत 9ने काय करू डिवाइड करूया. परत आपण 9चा टेबल म्हणूया. पण मी लागलीच आता 9 9 जा 81 असं म्हणतो. 9 9 जा 81. इथे 9 इथे 1 आणि बघा इथे 4 - 1 3 आणि 8 - 8 0. आता इथे आपल्याला बघा कोशंट जे आहे ते 89 म्हणजे ॲन्सर 89 आलेला आहे आणि रिमेनिंग 3 आहे. तर इथे आपल्याला ॲन्सर ॲक्च्युली मिळालेलं आहे. मग ॲन्सर कसं लिहिणार आपण इथे बघा. आता आपण वर्डमध्ये लिहून घेऊया ॲन्सर. इथे हे each friend
each friend gets 89 dates and 3 are left with him. बघा, ह्या अशा रीतीने आपण हे आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. सुरुवातीला आपल्याला वाटतं हे कठीण आहे, परंतु हे कठीण थोडंसुद्धा नाही आहे. फक्त आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे. आपण पहिली स्टेप केली बघा, की टोटल नंबर ऑफ डेट्स आपण आधी त्याचं काढले. तर आपण काय केलं, 134 मल्टिप्लाइड बाय 6 हे 804 आले. नंतरच्या स्टेप सेकंडमध्ये आपण काय केलं, की डिव्हिजन केली. या 804ला आपण ज्या 9 फ्रेंड्समध्ये त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलं, शेअर केलं, त्या 9ने आपण डिव्हाइड केलं. मग त्याचं जे उत्तर आलं तिच्यामध्ये क्वोशंट जो आहे तो 89, म्हणजे प्रत्येकाला इच फ्रेंडला त्यानं किती दिले डेट्स, 89 डेट्स दिली. आणि त्याच्याकडे सरते शेवटी किती उरले, हे 3 उरले. तर हे फायनल आपलं उत्तर आलं. ठीक आहे, हे आपण वारंवार बघितलं आणि अभ्यास केला तर आपल्या लक्षामध्ये हे येणार. ठीक आहे. आता बघा मुलांनो, नेक्स्ट एक्झाम्पल आपण रीड करूया. एचवालं. अ शॉपकीपर परचेस्ड 8 boxes ऑफ ॲपल्स अँड 758 ऑरेंजेस. एक शॉपकीपर आहे, त्याने काय केलं, एक परचेस केलं, बाय केलं. काय केलं, 8 boxes घेतले. आणि तिच्यामध्ये काय काय आहे बघा, तर ॲपल्स आहेत आणि ऑरेंजेस आहेत. 758 ऑरेंजेस आहेत. इफ ईच बॉक्स ऑफ ॲपल्स कंटेन्स 107 ॲपल्स, देन फाइंड द टोटल नंबर ऑफ ॲपल्स अँड ऑरेंजेस परचेस्ड. आता त्याने 8 boxes घेतले. तर त्या 8 boxesमध्ये बघा किती ऑरेंजेस आहेत, 758 ऑरेंजेस आहेत. त्याचप्रमाणे एक 107 ॲपल्स आहेत. बरोबर आहे. तर हिच्या तो पुढे काय म्हणतो आपल्याला, की फाइंड द टोटल नंबर ऑफ ॲपल्स, म्हणजे जे टोटल फ्रूट्स आहेत ॲपल्स आणि ऑरेंजेस ते किती आहेत हे तो आपल्याला विचारतो आहे. मग आपण आता यासाठी काय केलं पाहिजे, हिच्यातही स्टेप्स आपल्याला 2 स्टेप्स ठेवायची. पहिली स्टेप आपल्याला काय करायचं आहे, की जे टोटल ॲपल्स आहेत हे आपल्याला आधी करून घ्यायचे आहेत. बरोबर आहे. टोटल ॲपल्स हे आपल्याला काढायचे. कारण का, ईच बॉक्समध्ये ॲपल्स किती आहेत, 107 आहेत, 107 आहे. आणि किती बॉक्सेसमध्ये आहेत ते 8 boxes आहेत. म्हणून यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागणार आहे. 107 मल्टिप्लाइड बाय 8 boxes. मग त्याचं जे उत्तर येईल ते काय सांगणार आपल्याला, ते सांगणार आपल्याला की टोटल ॲपल्स तितके येणार. मग ठीक आहे, आपण आता सॉल्व करूया, म्हणजे आपल्याला तुम्हाला लक्षात येईल. स्टेप फर्स्ट आहे बघा, टोटल नंबर ऑफ ॲपल्स is equal to number of boxes multiplied by apples per box. आता बघा, टोटल नंबर ऑफ ॲपल्स आपल्याला करायचे आहे. त्यासाठी आपण काय केलं, नंबर ऑफ बॉक्सेस आहे. नंबर ऑफ बॉक्सेस किती आहे, 8. आणि पर बॉक्स, एका प्रत्येक बॉक्समध्ये किती आहेत ॲपल्स, 107 आहे. मग ते आपण करूया. मग ते किती आलं बघा, बॉक्सेस आहेत 8 इंटू ॲपल्स पर बॉक्स किती आहे, 107. आणि ह्याचं उत्तर किती येते बघा, ॲन्सर किती आहे, 56, 856 येत आहे. म्हणजे टोटल ॲपल्स किती आली बघा तुमची, 856 ॲपल्स आली. आता स्टेप सेकंडमध्ये आपल्याला टोटल फ्रूट्स
बघायचे आहेत, मिळवायचे आहेत. म्हणजे टोटल कोणते फ्रुट्स आहे, ॲपल प्लस ऑरेंजेस हे किती आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. मग जेव्हा टोटल काढतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, ॲडिशन करायची आहे. बरोबर आहे. तर आपण स्टेप सेकंड बघूया. स्टेप सेकंड. आता याच्यामध्ये काय करूया आपण, टोटल फ्रुट्स इज इक्वल टू, बघा, ॲपल्स प्लस ऑरेंजेस. बरोबर आहे. मग ॲपल्स त्यांनी आपल्याला किती दिलेले आहेत, ॲपल्स आपण काढले बघा, हे 856 आहेत. बरोबर आहे. आणि ऑरेंजेस तर त्यांनी अगोदरच दिलेले आहेत आपल्याला, किती दिले आहेत, 758 ॲपल्स आहेत त्या 8 बॉक्सेसमध्ये. तर मग आपण काय करूया, ही 758 बॉक्सेसचं ॲडिशन करूया. आणि आता ह्या दोघांचं ॲन्सर जेव्हा आपण ॲडिशन करूया तेव्हा त्याचं ॲन्सर येत आहे 1614. बरोबर आहे. म्हणजे टोटल फ्रुट्स म्हणजे काय, ॲपल आणि ऑरेंजेस मिळून किती झाले ते 1614. हा आपला फायनल ॲन्सर झाला. कळलं, सोपं होतं. इथे बघा डिव्हिजन वगैरे इथे कुठेही काहीही करायचं आपल्याला नव्हतं. फक्त आपल्याला सुरुवातीला मल्टिप्लिकेशन करायचं होतं नंबर ऑफ ॲपल्स शोधण्यासाठी, आणि त्याच्यानंतर ॲपल्स प्लस ऑरेंजेस यांचे ॲडिशन करून आपल्याला ॲन्सर हे डिराईव्ह करायचं होतं. मला असं वाटतं हे तुम्हाला कळलं असेल. नसलं तर हा व्हिडिओ परत आपण रिपीट करून बघता येईल. ठीक आहे. आता पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल आयवालं ते आपण रीड करूया. अ फॅक्टरी प्रोड्युसेस 783 बल्ब्स एव्हरी डे. एक फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीमध्ये बघा जे बल्ब्स असतात ते दररोज बनतात. ते किती बनतात रोज, 783 बल्ब्स रोज बनतात, एव्हरी डे. ॲट द एंड ऑफ द 7th डे, आणि 7व्या दिवशी शेवटी, 7व्या दिवसाच्या शेवटी बघा 7th डे सुद्धा संपलेला आहे, एंड म्हणतो येतो. दे फाउंड दॅट 1326 बल्ब्स आर डिफेक्टिव्ह. आता एवढे सगळे जे बल्ब्स बनवले 7 दिवस 7 डेजमध्ये, तिच्यापैकी 1326 बल्ब हे डिफेक्टिव्ह आहेत, जे खराब आहेत. तो काय म्हणतो आपल्याला, फाइंड द नंबर ऑफ नॉन डिफेक्टिव्ह बल्ब्स आफ्टर 7 डेज. तर मग नॉन डिफेक्टिव्ह म्हणजे जे चांगल्या क्वालिटीचे उरलेले बल्ब्स आहेत ते किती आहेत हे तो आपल्याला विचारतोय. आता बघा हेही अत्यंत सोपं आहे. आपण काय करूया, अगोदर पहिली स्टेप ठेवायची आहे की एकूण बल्ब्स कितीने तयार झाले आहेत. मग त्याच्यासाठी एकूण किती असं जर विचारलं तर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग मल्टिप्लिकेशन आपल्याला कशाचं करायचं याच्यात, 783 बल्ब्स आणि डेली बनत आहेत, मग 7, कारण 7 डेजचे आपल्याला पूर्ण टोटल काढायची आहे, म्हणून 783 मल्टिप्लाइड बाय 7. ठीक आहे. तर मग आपण ते करूया. स्टेप फर्स्ट करूया. बघा 783 मल्टिप्लाइड बाय 7, त्याचं उत्तर किती येणार, त्याचं उत्तर येणार आन्सर 5481. ठीक आहे. हे टोटल बल्ब झाले. हे काय झाले, आपले टोटल बल्ब झाले. आपण इथे ब्रॅकेट लिहून घेऊ, टोटल बल्ब्स, सॉरी, टोटल बल्ब झाले. आता आपल्याला पुढचा आन्सर काय करायचं आहे की त्याच्यातले डिफेक्टिव्ह किती आहे, 1326 हे डिफेक्टिव्ह आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, हे जे 5481 जे आपलं ॲन्सर आलेलं आहे याच्यातनं ह्या 1326ला आपल्याला मायनस करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे.
म्हणजे आपल्याला नॉन डिफेक्टिव्ह बल्ब्स म्हणजे फायनल आन्सर आपल्याला मिळेल. मग आपण स्टेप्स सेकंड करूया. ती कशी करूया? $5,481 minus 1,326 आणि त्याचं उत्तर किती येत आहे बघा. $4,155 हे आपलं फायनल आन्सर येत आहे. ठीक आहे, म्हणजे नॉन डिफेक्टिव्ह बल्ब्स किती राहिले फॅक्टरीमध्ये? 4,155. कळलं आपल्याला? अत्यंत सोपं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. आधी रीड करूया. द पॉप्युलेशन ऑफ अ व्हिलेज इज 9,756. एक व्हिलेज आहे, एक खेडेगाव आहे आणि तिथली टोटल पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या किती आहे? 9,756 आहे. इफ, तर पुढे काय मी म्हणतोय तो, इफ देर आर 3,975 मेल्स. आता यापैकी ह्या 9,756 पैकी मेल किती आहे? 3,975 मेल्स आहेत आणि फिमेल्स किती आहेत? मेल म्हणजे पुरुष आणि फिमेल्स म्हणजे स्त्रिया किती आहेत? 3,865 फिमेल्स आहेत. कळलं? तर तो काय म्हणतो पुढं? देन फाइंड द नंबर ऑफ चिल्ड्रन इन द व्हिलेज. तर मग त्या व्हिलेजमध्ये मुलं किती आहेत? बघा किती सोपं आहे. हे खूप सोपं आहे. आपल्याला इथे ॲडिशन पण करायची आहे आणि सबस्ट्रॅक्शनही करायची आहे. इथं डिव्हिजन येणार नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर आपण नेहमीप्रमाणे इथे स्टेप फर्स्ट हे लिहून घेऊया. स्टेप फर्स्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे? ही जी मेल्स आणि फिमेल्स आहेत ह्या दोघांची आपल्याला ॲडिशन करायची आहे आणि ही जी ॲडिशन येईल ती ॲडिशन आपल्याला ह्या 9,756 मधनं सबस्ट्रॅक्ट करायची आहे. म्हणजे तेवढं चिल्ड्रन त्या व्हिलेजमध्ये आहे हे आपल्याला कळेल. सो मग आपण काय करूया? 3,975 प्लस 3,865. ठीक आहे. आता हे किती आली? तर ही जवळपास आली, जवळपास म्हणजे काय एक्झॅक्टली 7,840 आली. आता ही काय? मेल प्लस फिमेल आहे. बरोबर आहे. मेल प्लस फिमेल किती आली? 7,840. आता स्टेप सेकंड आपल्याला काय करायचं आहे? त्या हिच्यामध्ये व्हिलेजमध्ये किती मुलं आहे ती शोधायची आहे. मग ते आपण काय करूया? हे जी टोटल पॉप्युलेशन आहे मायनस मेल फिमेलची जी पॉप्युलेशन आहे ती आपण सबस्ट्रॅक्ट करूया. म्हणून 9,756 मायनस 7,840. मग हे किती येते बघा? ही येते 1,916. तर हे उत्तर आहे तुमचं. नंबर ऑफ चिल्ड्रन किती आहे? 1,916 आहे. हे आपलं फायनल आन्सर झालं. समजलं तुम्हाला कसं केलं? तर आपण अगोदर मेल प्लस फिमेल ह्या दोघांची ॲडिशन करून घेतली आणि ही जी ॲडिशनचं जे आन्सर आलं आहे बघा, ही जी नंबर आला आहे हा नंबर आपण टोटल पॉप्युलेशनमधून मायनस केला आहे आणि त्याच्यानंतर जे आन्सर आहे ते आन्सर म्हणजे ह्या मुलांची चिल्ड्रनची संख्या आहे त्या व्हिलेजमधली. ठीक आहे, खूप सोपं होतं. तर नेक्स्ट आपण बघूया एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आपण रीड करूया की इन अ बेकरी
490 pineapple tarts are prepared and packed in 7 boxes. आता बघा इथं त्यांनी दिलेत की 490 पायनॅपल टार्ट्स. पायनॅपलची टार्ट्स म्हणजे एक प्रकारची आपण म्हणूया केक्स किंवा आपण पेस्ट्रीज म्हणतो तो प्रकार. तर पायनॅपलची जी पेस्ट्रीज आहे, टार्ट्स आहेत, ते किती एका बेकरीमध्ये किती बनलीत बघा, 490 बनली. अँड पॅक्ड इन 7 बॉक्सेस, आणि ती 7 बॉक्सेसमध्ये पॅक केली. हे 7 बॉक्सेस घेतले आणि त्या 7 बॉक्सेसमध्ये त्यांनी 490 पायनॅपल्स जे टार्ट्स होते ते भरले. ठीक आहे. इफ रियान परचेस्ड 3 boxes and 35 extra tarts. आता ह्या 490 पायनॅपल्स 7 बॉक्सेसमध्ये पॅक केले हे आपल्याला कळलं. याच्यापैकी ह्या 7 बॉक्सेसपैकी ह्या रियाननं काय केलं, 3 बॉक्सेस घेतले विकत आणि अधिक एक्स्ट्राची त्यानं 35 टार्ट पण घेतली. म्हणजे 3 बॉक्सेस पण घेतली आणि सुटी खुली जी 35 एक्स्ट्राची जी टार्ट्स होती ती पण घेतली. ठीक आहे, एवढं कळलं. आता पुढं त्यांनी काय केलं की दिव्या नावाची मुलगी आली, तिनं परचेस किती केले, 2 बॉक्सेस केले आणि 48 एक्स्ट्रा टार्ट्स घेतली. म्हणजे ह्या 7 पैकी 3 रियानने घेतली, 2 दिव्याने घेतली आणि अधिक तिनं जे खुले होते ते 48 पण तिने विकत घेतले. देन हू परचेस्ड मोर टार्ट्स अँड हाऊ मेनी मोर. तर तो प्रश्न आपल्याला विचारतोय की मग सर्वात जास्त टार्ट्स कोणी विकत घेतली, नंबर ऑफ टार्ट्स कोणी जास्त विकत घेतली आणि कितीने जास्त घेतली. ठीक आहे, तर हे आपल्याला ॲन्सर शोधायचं आहे. बघा दिसायला अत्यंत आपल्याला वाटतंय की हा क्वेश्चन खूप हार्ड आहे, पण हार्ड नाही आहे. आपल्याला पहिल्यांदा स्टेप्सनुसार काम करायचे. पहिली स्टेप्स आपल्याला ही बघायची आहे की ह्या 7 बॉक्सेसमध्ये 490 पायनॅपल टार्ट्स केली आहे. तर मग एका बॉक्समध्ये ह्या 7 पैकी जो एक बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये किती पायनॅपल टार्ट्स त्यांनी टाकलेत, पॅक केलेत. तर ही ॲन्सर आपल्याला अगोदर शोधायचं आहे. यासाठी आपल्याला डिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे, मग आपण एक काम करूया. आता पहिल्यांदा नंबर ऑफ टार्ट्स इन इच बॉक्स जे आहेत ते आपण आधी कॅल्क्युलेट करू. सो आपण लिहूया टू फाइंड द नंबर ऑफ टार्ट्स इन इच बॉक्स त्याच्यासाठी आपण काय करूया, डिव्हिजन करूया. 490 डिवायडेड बाय 7, 490 डिवायडेड बाय 7 आणि त्याचा ॲन्सर किती येणार बघा, 7 7 जा 49 म्हणजे 70 टार्ट्स आले ते. ठीक आहे, इन इच बॉक्स. कळलं, अत्यंत सोपं आहे बघा. म्हणजे आपण पहिल्या स्टेपमध्ये काय केलं की प्रत्येक बॉक्समध्ये किती टार्ट्स आहेत, तर 70 टार्ट्स आहेत हे आपण आधी शोधलं. बरोबर आहे. आता आपण काय करूया, आता सेकंड स्टेप आपल्याला काय करायची आहे की रियानं किती परचेस केली आहे टार्ट्स ते आपण आधी कॅल्क्युलेट करू. ठीक आहे, तर बघा आपण आता सुरुवातीला काय करणार आहोत, टोटल टार्ट्स रियान परचेस्ड. आता त्याने किती बॉक्सेस घेतलेली होती बघा, त्याने घेतलेली होती 3 बॉक्सेस अँड एक्स्ट्राची किती घेतली होती, 35 एक्स्ट्रा टार्ट्स. बरोबर आहे. मग आता प्रत्येक बॉक्सची व्हॅल्यू आपल्याला समजली. प्रत्येक बॉक्समध्ये त्यांनी किती पॅक केले टार्ट्स, 70 केलेत. म्हणून आपण काय करूया, सो 3 × 70 मग ते किती आले, 210 आले. बरोबर आहे.
7 3 जा 21 21 आणि हा 0 जसाचा तसा. म्हणजे हे आले इतके 210 3 बॉक्सेसमध्ये आले. अधिक त्याने काय केलं 35 एक्स्ट्रा घेतले म्हणून 210 प्लस 35 इज इक्वल टू किती आले 245 टार्ट्स आलेत. म्हणजे हे कोणाचे झाले हे रियानचे झाले म्हणून आपण इथे लिहूया रियान्स टार्ट्स इज इक्वल टू 245 आले. आता ही स्टेप आपली झाली. आता नेक्स्ट स्टेप आपण बघूया. तर बघा स्टेप 3 मध्ये आपल्याला काय बघायचं आहे टोटल टार्ट्स दिव्या परचेस. पहिल्यांदा आपण रियानचं केलं, आता आपण कोणाचं करूया दिव्याचं करूया. मग दिव्याने किती बॉक्सेस घेतले होते बघा 2 बॉक्सेस अँड एक्स्ट्राची किती घेतली होती तिने 48 एक्स्ट्रा घेतली होती टार्ट्स. मग आता आपण काय करूया परत 2 बॉक्सेस म्हणून 2 × 70 इज इक्वल टू 140 आलं. ठीक आहे. आता ह्या 140 प्लस हे एक्स्ट्राचे 48 म्हणजे किती आली ती 188 टार्ट्स आले. ही कुणाची आहे दिव्याची आहे. बरोबर आहे. आता आपल्या दोघांची टार्ट्स मिळाले. रियानची होती 245 आणि दिव्याची आपण किती केली 188. आता आपण इथे लिहूया बघा रियान टार्ट्स किती आहे 245 आहे आणि दियाचे किती आहे 188. आता बघा याच्यामध्ये रियान्सचे 245 आहे आणि दियाचे 188 दिसत आहेत. मग आपल्याला अगदी कळलं की रियानचे टार्ट त्याने जास्त विकत घेतले परचेस केले. आता त्याने आपल्याला परत प्रश्न विचारलेला होता की किती. तर मग आपल्याला काय करायचं इथे 245 मायनस 188 मग ते किती आले 57. ठीक आहे. मग आपण आता इथे आन्सर लिहून घेऊया. रियान purchased 57 more tarts than Dia. आलं लक्षात. बघा या 3 स्टेप्समध्ये आपण हे आन्सर काढलेलं आहे. अत्यंत सोपं आहे. अगोदर आपण डिव्हिजन करून प्रत्येक बॉक्समध्ये किती होते ते शोधले आणि त्याच्यानंतर किती टार्ट्स होते ते शोधले. त्याच्यानंतर आपण रियानचे टार्ट्स काढले आणि त्याच्यानंतर आपण दिव्याचे टार्ट्स काढले आणि त्याच्यानंतर दोघांची तुलना करून आपण डिव्हिजन केली आणि डिव्हिजन केल्यानंतर जे 57 आहे ते 57 टार्ट्स हे रियाननी जास्त परचेस केले. आता बघा मुलांना शेवटचा जो वर्ड प्रॉब्लेम आहे तो आपण आधी रीड करून घेऊया. अ फ्रूट सेलर परचेस्ड 10 बॉक्सेस ऑफ फ्रूट्स. एक फ्रूट सेलर आहे त्यानं 10 बॉक्सेस फ्रूटची विकत घेतली. परचेस करणं म्हणजे बाय करणं म्हणजे विकत घेतली. ईच बॉक्स कंटेनिंग 175 फ्रूट्स. प्रत्येक बॉक्समध्ये किती फ्रूट्स आहे 175 फ्रूट्स आहेत आणि 135 ॲडिशनल फ्रूट्स आहेत. आणि त्याने काय केलं नुसते बॉक्सेस घेतले नाही तर एक्स्ट्राचे ॲडिशनल म्हणजे एक्स्ट्राचे
वरती ॲडिशनल म्हणजे वरती 135 फ्रूट्स पण घेतले. म्हणजे प्रत्येक बॉक्समध्ये 175 आहे एका बॉक्स, आणि एका बॉक्सच्या व्यतिरिक्त 135 ॲडिशनल फ्रूट्स ते पण घेतले. आउट ऑफ दीज 125 फ्रूट्स रॉट. आता हे जे वरील दिलेले आपण जे टोटल फ्रूट्स होते बघा, हे 175 प्लस 135 हे जे फ्रूट्स होते यांच्यापैकी 125 फ्रूट्स हे रॉट झाले, म्हणजे ती सडली, खराब झाली ड्युरिंग द ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे ट्रकमधून येता जाता ती काय झालं, त्यांचं नुकसान झालं. अँड द रेस्ट वेअर पॅक्ड इन 8 इक्वल बॉक्सेस. मग आता हे जे 125 जे फ्रूट्स खराब झाले होते ते फेकून दिले, आणि उरलेले जे फ्रूट्स होते त्यांना 8 बॉक्सेसमध्ये, 8 सारख्या इक्वल बॉक्सेसमध्ये पॅक केलं. फाइंड द नंबर ऑफ फ्रूट्स इन ईच बॉक्स. मग आता प्रत्येक बॉक्समध्ये किती फ्रूट्स आहेत हे त्याने आपल्याला विचारलं. बघा अत्यंत सोपं आहे बघा हेही. तर आपण अगोदर काय करूया, 10 बॉक्सेसमध्ये किती फ्रूट्स आहेत हे आपण आधी करूया, अधिक ते 135 जे ॲडिशनल आलेले आहेत ते सुद्धा आपण तिच्यामध्ये ॲड करून घेऊया. ठीक आहे. आता आपण इथे लिहून घेऊया, इच बॉक्स कंटेन्स किती फ्रूट्स आहे, 175 फ्रूट्स आहेत. अँड किती बॉक्सेस आहेत, बॉक्सेस आर 10 आहेत. बरोबर आहे. मग आपण काय करूया, टोटल नंबर ऑफ फ्रूट्स काढूया. म्हणून 175 मल्टिप्लाइड बाय 10 इज इक्वल टू किती आले, 1750 फ्रूट्स आले. हे बघा एका बॉक्समध्ये किती होते, 175 होते. म्हणून आपण 175 आणि किती बॉक्सेस होते, 10 बॉक्सेस होते. बरोबर आहे. आणि म्हणून त्यांचं आपण काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं. आता पुढं काय करायचं आहे, टोटल फ्रूट्स अजून आपल्याला शोधायची आहेत, कारण एक्स्ट्राची पण 135 घेतली आहेत त्यांनी. म्हणून आपण काय करूया, टोटल फ्रूट्स हे बघा हे 1750 आहे, प्लस हे 135 एक्स्ट्राची आली आहेत ती पण आपण करूया. आणि त्याचं ॲन्सर जे आलं ते किती आलं, 1885 आलं. बघा मुलांनो, हे आपण पहिली स्टेप काय केली की अगोदर बॉक्सेस, प्रत्येक बॉक्समध्ये 175 फ्रूट्स होती आणि 10 होते, म्हणून त्यांचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं. आणि ह्या मल्टिप्लिकेशन केलेलं जे ॲन्सर होतं 1750 हिच्यामध्ये एक्स्ट्राचे जे फ्रूट्स होते त्या बॉक्स व्यतिरिक्त ते सुद्धा आपण ॲड करून घेतलं. आणि आता टोटल फ्रूट्स आली आपली 1885 आली. ठीक आहे. आता तो पुढे काय म्हणतोय बघा की 125 हे रॉट झाली. बरोबर आहे. कोणापैकी, तर 1885 पैकी किती खराब झाली, 125 खराब झाली. मग आपण काय करूया, ही जी टोटल फ्रूट्स आहेत, टोटल फ्रूट्स मायनस रॉटन फ्रूट्स असं करूया. ठीक आहे. तर टोटल फ्रूट्स मायनस बघा किती रॉटन फ्रूट्स आपण म्हणूया. टोटल फ्रूट्स आली होती इथे 1885 मायनस रॉटन फ्रूट्स किती आहे, 125 आहे. आणि त्याचा ॲन्सर किती आलेला आहे बघा, 1760 आलं आहे. आता बघा मुलांना, आपण आता काय केलं आहे की टोटल फ्रूट्स आपण जी काढली होती ती किती आहे, 1885 मायनस सबस्ट्रॅक्ट केलं. किती, काय सबस्ट्रॅक्ट केलं आपण, जी खराब झालेली रॉटन फ्रूट्स होती ती, आणि ॲन्सर आलं 1760. आता तो आपल्याला काय विचारतोय शेवटी
की फाइंड नंबर ऑफ फ्रूट्स इन इच बॉक्स. प्रत्येक बॉक्समध्ये किती फ्रूट्स आहेत. मग आपल्याला माहिती आहे किती बॉक्स आहेत 8 आणि किती टोटल नंबर ऑफ किती आहे 1760 आहेत. मग आपण काय करायचं आता याला डिव्हिजन करायचं म्हणजे आपल्याला फायनल उत्तर मिळेल. ठीक आहे, मग आपण आता करूया. $1760 डिवायडेड बाय 8. चला आता करूया. 1ला आपण 8ने डिवाइड करू तर 8 मोठा आहे, बिग आहे म्हणून 0 इथे आला 0. 1 हा 7 आपण खाली घेतला मग 8 2 जा 16 बरोबर आहे. आता 7 - 6 1 हा 0 आला. आता हा 6 आपण खाली घेतला म्हणून इथे 8 2 जा 16. आता बघा हा 0 आला, हा 0 आला. आता हा जो शेवटचा उरलेला 0 होता तोही आपण इथे खाली घेतला. आता ह्या 0ला आपण 8ने करूया. 8 0 जा 0 म्हणून ते आलं हा 0. म्हणून फायनल आन्सर आलं आपलं. आन्सर आहे आपलं काय आलं 220. तर अशा रीतीनं हे आपण केलं आहे. तर बघा हे जे शेवटचे काही वर्ड प्रॉब्लेम्स होते थोडेसे आपण म्हणूया गुंतागुंतीचे आहे, परंतु आपण जर स्टेप बाय स्टेप जर गेलो तर आपल्याला आणि थोडी प्रॅक्टिस केली आणि समजून घेतलं तर आपल्याला हे सॉल्व करता येतील. ठीक आहे, आता यात काही अडचण असेल तर नक्की विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.